हसरे दुःख. रंगमंचावरील पडदा दूर झाला. प्रेक्षकगृह एकदम शांत झालं. वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले. प्रेक्षकगृहातील कुजबुज एकदम थांबली. रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात लिली हार्वे एकांताने गात उभी असलेली दिसली. तेव्हा साऱ्या प्रेक्षकगृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली आणि वाद्यवृंदांशी जेव्हा तिच्या कंठातले सूर एकरूप झाले तेव्हा सारे श्रोते जीवाचं कान करून ऐकू लागले. सुरेल सुराची एक अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली. साऱ्या श्रोत्यांचं भान हरपून गेलं. लिली हार्वेचा 5 वर्षाचा धाकटा मुलगा चार्ली विंगमध्ये उभा होता. आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तंद्री लागली होती. तिच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत तो निश्चल उभा होता. लिली हार्वेचं गाणं ऐन रंगात आलं. तिच्या गोड गळ्यातून तारसप्तकातले स्वर सहजतेने बाहेर पडायला लागले. तिच्या कंठमाधुर्याने श्रोते डोलू लागले, फुलून गेली. लिली हार्वेचा तारसप्तकातला तोच मधुर सूरविलास चालला असताना तिचा आवाज एकदम चिरकला. काही केल्या कंठातून आवाज फुटेना. स्वर आतल्या आत विझरून जाऊ लागले. स्वरांनी वाद्यवृंदांची साथसंग सोडून दिली. काही केल्या काही होईना. बसकी स्वर कंठातून बाहेर येईनात. आपल्या कंठातून स्वर प्रकट करण्याची त्याची धडपड चालूच होती. विद्य झालेल्या त्या एखाद्या चंडोळ पक्ष्यानं आपले पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्याची धडपड करावी अशासारख्या केवलाने दृश्य दिसत होतं. त्या दिवशी कित्येक श्रोते प्रेक्षकगृहात गर्दी करून बसले होते. लिली हार्वेचे ते फार चाहते होते. काय झालं, एकदम असं काय झालं, अशी त्यांची आसपासात कुजबुज सुरू झाली. परंतु तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे तिला कळत नव्हतं. मग श्रोत्यांना कुठून कळणार? काही काळ त्या श्रोत्यांनी दम धरला, परंतु लिली हार्वेचा दम आता पुरता निघून गेला होता. काही काळानंतर श्रोत्यांना दम धरताना काहीतरी विपरीत घडलं होतं खास. मग प्रेक्षकगृहातील साऱ्या श्रोत्यात कुजबुज सुरू झाली. श्रोते आरडाओरडा करू लागले. आरडाओरडा वाढू लागला. कित्येक श्रोत्यांचं तिचं ते गाणं तोंडपाठ होतं. ते बसाड्या आवाजात तिचं गाणं म्हणू लागले. त्यांच्या त्या म्हणण्यातल्या शिट्ट्या आणि आरोळ्यांची साथ सहजच मिळाली. विंगमध्ये उभ्या असलेल्या चार्लीला काहीच कळेना. कावऱ्या बावऱ्या मुजरेने तो गोंधळून आईकडे बघत उभा होता. स्टेजवरच्या प्रकाराची स्टेज मॅनेजरलाही कल्पना नव्हती. त्यामुळे तो आतल्या बाजूला काहीतरी काम करत बसला होता. यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नव्हता. नृत्य असो, संगीत असो किंवा नाट्य असो, लिली हार्वेकडे कधीच बघायला लागत नसे. प्रेक्षकगृह, म्युझियम हॉलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये लिली हार्वे एकदा उभी राहिली म्हणजे मॅनेजर निर्धास्तपणे दुसरीकडे बघायला मोकळा होत असे. ती उभी राहीपर्यंत काय तो त्या धावपळ करावी लागे. लिली नृत्य करण्यात जशी निष्णात होती तशी पियानो वाजवण्यातही वाकबगार होती. नृत्य करताना तिच्या पदन्यात जशी जादू होती तशी तिच्या हातांच्या बोटातही एक प्रकारची विलक्षण जादू होती. मध्यम उंचीच्या लिली हार्वेच्या लांबसडक बोटं पियानोच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्यांवर नाचायला लागली म्हणजे पियानोतून स्वरही बेहोशीने नर्तन करायला लागत आणि ती गायला लागली की तिच्या कंठातून स्वर्गीय स्वर बाहेर पडत ते त्या पियानोतील स्वरांमध्ये एकरूप होऊन जात. कित्येक विनोदी प्रहसनात ती काम करायची तेव्हा प्रेक्षकगृहात हास्यलहरी उठायच्या. त्या मॅनेजरच्या कानावर हमखास पडायच्या. लिली हार्वेच्या स्टेजवरच्या कामाकडे कधीच लक्ष द्यायला लागायचं नाही. त्यामुळे त्या दिवशी जेव्हा प्रेक्षकगृहातून आरडाओरडा आणि आरोळ्या यांचा आवाज स्टेज मॅनेजरच्या कानी पडला तेव्हा तो धावत पळत आला आणि विंगमध्ये चार्लीच्या शेजारी येऊन उभा राहिला. गोंधळून जाऊन तो रंगमंचावरील लिली हार्वेकडे बघत होता. लिली हार्वेची मुद्रा पांढरी पडली होती. आजवर तिच्या गोड साड्याच गळ्यानं तिला कधीच जागा दिला नव्हता. हुकमी आवाजामुळे तिची सतत प्रगती होत गेली होती. ती अधिकाधिक नाव मिळवत चालली होती. चांगल्यापैकी पैका कमवत होती. परंतु विद्युल्लता चमकावी आणि क्षणार्धात घनदाट अंधारात विलीन होऊन जावी अशा प्रकार घडला होता. आजपर्यंत तिची एवढी अवहेलना कधीच झाली नव्हती. त्या अपमानित अवस्थेत स्टेजवर थांबणं तिला मुळीच शक्य नव्हतं. ती मुकाट्यानं विंगमध्ये परतली. स्टेज मॅनेजर चार्लीबरोबर तिथंच उभा होता. त्याला काय बोलावं हे समजेना आणि नेमकं काय झालं आहे हे चार्लीला समजेना. रडवेल्या स्वरात लिली हार्वे म्हणाली, माफ करा, माझा आवाज काही केला बाहेर फुटत नाही. मी तरी काय करणार. मी गाण्यांचा खूप प्रयत्न करून पाहिला. पूर्वी असं कधी झालं नव्हतं. मॅनेजरला ते माहीत का नव्हतं. त्यानं पिनॉफॉर अँड अलोन आणि मिकांडो नाटकातल्या तिच्या भूमिका बघितल्या होत्या. सल्वन कंपनीतल्या ॲपवर बघितला होता. तिनं गायलेलं शास्त्रीय संगीतही ऐकलं होतं. मग आताच तिच्या आवाजात एकदम काय झालं होतं हे ते मॅनेजरला कळलं नाही. परंतु त्याला काहीतरी निर्णय घेणं भागच होतं. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही थोडी विश्रांती घ्या. थोडा वेळ विचार करून मॅनेजर पुढे म्हणाला, पण मॅडम, आपला कार्यक्रम काही झालं तरी पुढे चालूच राहायला हवा, नाहीतर आपली नाचक्की होईल. लिलीनं मॅनेजरकडे उदासवाण्याच्या दृष्टीनं बघितलं. तिचे नीलवर्ण बोलकी नेत्र पाणावली होती. तिच्या पाणीदार नेत्रात आता कारुण्याची छटा दिसत होती. हातात तिनं आपलं खोटं धरून ठेवलं होतं. जणू आपला
तो नाटकातला कोट तिनं कायमचा आपल्या अंगावरून उतरून हातात पकडून ठेवला होता. आपल्या हातांच्या मुठीजवळून ती मॅनेजरकडे बघत केविलवाल्या मुद्रेने त्याला म्हणाली, मी हा कार्यक्रम कसा काय पुढे चालू ठेवणार? मला तर तो आता स्टेजवरही येऊ देणार नाहीत. मॅनेजर एकदम म्हणाला, छे छे, तुम्ही आता स्टेजवर जायची गरज नाही. परंतु तुमचं ते अपुरं राहिलेलं गाणं कोणीतरी स्टेजवर जाऊन म्हणायला हवं. तुमच्या छोट्या चार्लीला तुमचं ते गाणं येतं. त्याला ते गाणं म्हणताना मी ऐकलंय. तुमची हरकत नसेल तर मी याला स्टेजवर घेऊन जातो. यावर लिली काहीच बोलली नाही. तिनं चार्लीकडे एकदा निरखून बघितलं. त्याला जवळ घेतलं. त्याच्या काळ्या भरकुरळ्या राठ केसातून हात फिरवला. चार्लीला घेऊन स्टेजवर मॅनेजर केव्हा स्टेजवर गेला हे लिलाही कळलं नाही. प्रेक्षकांना उद्देशून मॅनेजर म्हणाला, हा चार्ली, लिली हार्वेचा मुलगा. याचा आईची प्रकृती एकदम बिघडली. तेव्हा तिचं अपुरं राहिलेलं गाणं हा पुरं करेल. आपण ते शांतपणाने ऐकून घ्यावं. धन्यवाद. मग चार्लीकडे बघून मॅनेजर म्हणाला, हं चार्ली, आता प्रेक्षकांना तू जॅक सुंदा म्हणून दाखव. एवढं बोलून मॅनेजर चार्लीचे पाठ थोपटून आणि तो विंगमध्ये निघून गेला. चार्ली स्टेजवर सहजपणे उभा होता. त्याला प्रेक्षकांची किंचितही भीती वाटली नाही. तशी भीती वाटण्याचं त्याचं वयही नव्हतं. त्याच्या तोंडावर फुलटा साईडचा झगमगीत प्रकाश पडला होता. त्यामुळं समोर प्रेक्षक वर्ग त्याला दुसरा दिसत होता. चार्लीनं गाणं म्हणायला सुरुवात केली, राऊंड अबाउट द मार्केट डोंट यू सी. त्याच्या त्या गाण्याबरोबर वाद्यवृंदही साथ देऊ लागला. सारं थिएटर त्या स्वरांनी भरून गेलं. जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सारे श्रोते एकदम शांत झाले आणि चार्लीचं ते गाणं कौतुकाने ऐकायला लागले. त्याचं गाणं ऐकताना ते इतके भारावले की त्यांनी स्टेजवर पैशांची उधळण सुरू केली. पैशांची ती बरसात पाहून चार्ली आपलं गाणं मध्येच थांबला आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, मी आधी हे पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो. असं म्हणून तो स्टेजवरचे पैसे गोळा करायला लागला. त्याच्या त्या डिटाईच्या बोलण्यानं प्रेक्षकांना मोठा हसा पिकला. ते त्याला आणखी प्रोत्साहन देऊ लागले. एवढ्या स्टेज मॅनेजर चार्लीजवळ आला आणि आपल्याजवळचा हातरुमाल बाहेर काढून त्यात तो पैसे गोळा करू लागला. तो स्वतःसाठी पैसे गोळा करतो आहे असं चार्लीला वाटलं. चार्ली लगेच त्याच्याजवळ गेला. एव्हाना मॅनेजर पैसे गोळा करून विंगच्या दिशेने निघून गेला होता. चार्लीनं ताबडतोब त्याचा पाठलाग केला. हे दृश्य बघून प्रेक्षकांमध्ये हास्यगुल्हाळाची लाट उसळली. त्याच वेळी मॅनेजरनं ते सारे पैसे चार्लीच्या आईजवळ दिलं. तेव्हा कुठे चार्लीच्या जीव आला. चार्ली पुन्हा स्टेजवर आला आणि उरलेलं गाणं म्हणायला लागला, सिंग जॅक जोन्स हॅज कम इन टू लिटल बिट ऑफ कॅश विल ई डोंट नो व्हेअर आर. गाणं संपलं तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटर डोक्यावर घेतलं. प्रेक्षकांनी त्याचे आता चांगलं नातं जुळलं होतं. त्याच्यावर त्याची चांगली छाप टाकली होती. गाणं संपल्यावर चार्ली प्रेक्षकांना नाचूनही दाखवलं, नकलाही करून दाखवले. त्याची आई आयरिश मार्च सॉन्ग चांगलं म्हणायची. आपल्या आईचं ते रणगीत चार्लीनं हुबेहूब म्हणून दाखवलं. ते म्हणताना त्यानं अगदी आपल्या आईसारखा आवाज काढला. श्रोत्यांनीही त्याच्या आवाजात आवाज मिसळवला. तेही त्यांच्याबरोबर गाऊ लागले. ते गाणं गाताना त्याच्या आईचा आवाज क्वचितच प्रसंगी मधून चिरकला. ते गाणं गाताना चार्लीनंही तसाच चिरकलेला आवाज काढला. त्या हुबेहूब नकलीमुळे सारे प्रेक्षक स्थितमीत झाला आणि मग पुन्हा जोरदार अशा पिकला. प्रेक्षकांनी ओरडून त्याला शाबासकी दिली. पुन्हा एकदा स्टेजवर पैशांचा पाऊस पडला. लिली हे सारं दृश्य विंगमधून डोळे भरून बघत होती. तिचा 5 वर्षाच्या लाडक्या पोरानं सारा कार्यक्रम निभावून नेला होता. तिच्यावर आलेले वाईट प्रसंग याची मुकल्यानं सावरला होता. तिला आपल्या लहान नग्याचं अपारंपार कौतुक वाटलं. आपले डोळे पुसून तिने समोर बघितलं. चार्ली पैसे गोळा करण्याच्या उद्योगात मग्न होता. लिली स्टेजवर आली आणि चार्लीला बरोबर घेऊन पुन्हा विंगमध्ये जायला निघाली. तिला बघून प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. काही वेळानं झगमगीत दिवे विझले. थिएटर हळूहळू रित झालं. त्या रात्रीच्या कार्यक्रमावर पडदा पडला. परंतु लिलीच्या मनावरचा पडदा काही केल्या दूर गेला होत नव्हता. आज हे कसं काय झालं असा प्रश्न ती आपल्या मनाला पुन्हा पुन्हा विचारत होती. पण त्या प्रश्नाचं उत्तर तिला देता येत नव्हतं. तो प्रश्न तिच्या विचारांच्या आरतात गरगर फिरत होता. पण तिला उत्तर मिळत नव्हतं. मात्र तिच्या हुकमी सुरेल आवाजानं उलटवलेला हा डाव तिच्या मनाला मुळीच सहन होत नव्हता. आपल्या त्या आवाजाच्या बळावर ती आजवर स्टेजवर पाय रोवून उभी होती. परंतु त्या दिवशी तिचा तो खंबीर पाय लटपटत होता. तिच्या त्या लटपटणाऱ्या पायाला हात देऊन स्थिर करायला त्या दिवशी प्रेक्षक मुळीच तयार नव्हते. प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसाला मानत नाही, ते मानतात फक्त त्यांच्या कलेला. हे त्रिकलबाधित सत्य लिली हार्वेला त्या दिवशी समजलं. त्यावेळी रंगमंचावरची लिली हार्वे लुप्त झाली. मागे उरली हॅनी चॅपलिन, सर्वसामान्य स्त्री. त्या रात्री चार्लीनं रंगमंचावर पहिलं पदार्पण केलं ते कायमचं आणि त्या रंगमंचावरून त्याच्या आईचा पाय निघाला तो कायमचाच.